नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्या काळी महात्मा फुले यांनी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: खोटे बोलून या अज्ञाना पिडले, लुटून या खाणे भावंडाला. विश्वासघाताने मित्रास नाडले, नव्हते लक्षणे सज्जनांची. धंदा कलालाचा कुटुंबा पोसणे, मद्यपी करणे मुली मुला. मानवाचा धर्म सत्य खरी नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ: खोटं बोलून अज्ञानी लोकांना त्रास देणे, फसवणूक करणे, स्वतःचा फायदा करून घेणे हे चुकीचं आहे. विश्वासघात करून मित्राला फसवणे हे सज्जनांचे लक्षण नाही. प्रामाणिकपणे काम करून कुटुंबाचा सांभाळ करणे आणि मुलांना चांगले संस्कार देणे हे योग्य आहे. मानवाचा खरा धर्म म्हणजे सत्य आणि नीती, प्रामाणिकपणा. खोटं बोलणं किंवा फसवणूक करणं हे चुकीचं आहे, असे ज्योतिबा आपल्या या अखंडाद्वारे सांगतात. सारांश असा की या ओळींमध्ये प्रामाणिकपणा, सत्य आणि चांगले वर्तन याचे महत्त्व ज्योतिबांनी सांगितले आहे. तसेच खोटेपणा, विश्वासघात टाळावा असे इथे शिकवणूक दिलेली आहे. महात्मा फुले यांनी दिलेला हा संदेश आजही उपयुक्त असून तो आपल्या जीवनात आपण अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.